नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महत्त्वाची आनंदाची बातमी, खुशखबर समोर आली आहे। नक्की काय असणार आहे खुशखबर, काय असणार आहे आनंदाची बातमी, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी, जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करून ठेवा, कारण जेव्हा पण नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये कोणताही वेळ वाया न घालवता व्हिडिओला लवकरात लवकरच सुरू करूयात। तर पहा, लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आता मोठी घोषणा। एका कॉलवरती आता तुमचा जो प्रश्न आहे तो सुटणार आहे। नक्की काय आहे अपडेट सविस्तर जाणून घेण्यासाठी प्रथम आपल्याला काही प्रश्न पडले असतील तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। तर पहा, लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास मंत्री यांनी आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक आता मोठी घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींच्या जर शंका असणार आहेत, काय प्रॉब्लेम असणार आहे, काय अडचण असणार आहे, त्या शंकांचं निरसन कशा करण्यासाठी त्यांनी शंकाचं जे निरसन असणार आहे ते करण्यासाठी त्यांनी हेल्पलाईन क्रमांक, त्याला आपण 181 या क्रमांक जारी करण्यात आलेला आहे। आणि या क्रमांकावरती लाडकी बहिणींना जी काय आवश्यक असलेल्या माहिती असणार आहे ती हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करायचा आहे। त्यांना आदिती तटकरे असे म्हटलं आहे। म्हणजे जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहे, जे काही तुम्हाला अडचण असणार आहे, फक्त तुम्हाला डायल करायचं आहे मोबाईलवरती 181 181 हे तुम्हाला डायल करायचं आहे आणि तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल। तर पहा, आदिती तटकरे नेमकी काय म्हणाल्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची EKYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी देखील आता समोर आलेल्या आहेत आणि या योजनेशी संबंधित इतरही तक्रारांचे तुमचे निरसन केले जाणार आहे। शंकांवरती म्हणजे तुम्ही फोन केला तर तुमचे जे शंका असणार आहेत त्या कॉलवरती निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाईन नंबरवरती मदत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्या। योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन हे 181 ह्या हेल्पलाईन नंबरवरती करून देण्यात आलेलं आहे। आता तुम्हाला पहा, लाडकी बहीण योजनेशी हप्ता आला का नाही, केव्हा येणार, सरासरी अंदाजे तारीख काय असणार आहे, त्याचबरोबर तुमचे हप्ते का स्थगित झाले आहेत, अनेक प्रश्नांचे तुम्हाला काही पण असं तुम्ही त्या प्रश्नांचे निवारण शोधू शकता। फक्त तुम्हाला कॉल लावायचा आहे, 181 या नंबरवरती डायल करायचं आहे, तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तरं मिळून जातील। तर पहा, अंगणवाडी सेविकाकडून एक प्रत्यक्ष पडताळणी महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राबवण्यात आलेली आहे। आता राबवण्यात आलेली आहे, परंतु जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणी या योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत शेवटची तारीख देण्यात आलेली होती EKYCसाठी। परंतु काही कारणास्तव KYC करताना काहींचे जर चुकीचा पर्याय निवडला असेल तर निवडण्याची बाब निर्देशास आलेली आहे। म्हणूनच योजनेच्या निर्देशकांवर या लाभार्थी महिलांच्या क्षेत्रीय स्तरावरती अंगणवाडी सेविकांमार्फत आता प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे। तर पहा, लाडक्या बहिणींनो, आता तुमच्याकडून जर EKYC करताना चुकीचा पर्याय निवडला असेल तर आता अंगणवाडी सेविकांकडून आता तुमची जी EKYC आहे ती करण्यात येणार आहे, पडताळणी करण्यात येणार आहे, जेणेकरून तुमचे जे स्थगित हप्ते आहेत ते तुम्हाला वेळोवेळी भेटणार आहेत। ही एक आनंदाची अपडेट होती। तुम्हाला अपडेट कशी वाटली, बातमी कशी वाटली, कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।